तर खास सबस्क्रायबर्ससाठी हा व्हिडिओ आहे. तर आपला शेड खर्च हा जवळपास मित्रांनो याच्यासाठी आम्हाला 7 लाख रुपये खर्च आला होता. तर आम्ही बऱ्यापैकी जे शेडचे पाईप वगैरे आहेत ते आम्ही बोरवेलचे वापरले होते आणि आम्ही ते सेकंडमध्ये घेतले होते. त्यांना गंज वगैरे लागू नये म्हणून आम्ही ब्लॅक कलरचं ऑइल पेंट वगैरे केलं होतं. त्याच्यासाठी स्कोबा नियोजन जर म्हटलं मित्रांनो, तर आपण ह्या शेड्यांच्या दोन्ही साईडला तुम्हाला एक मुरुम म्हणजे केलेलं दिसेल कॉन्क्रीट. तर त्या कॉन्क्रीटच्या खाली आणि साईडलाही आपण कोबा टाकला होता. तर पहिली काळी जमीन होती, तर कोबा टाकल्यामुळे काय होतं मित्रांनो की तुम्हाला जास्त म्हणजे पाऊस वगैरे आला किंवा दुसरं ओलं झालं तरी इश्यू येत नाही. तर ह्याच्यासाठी आम्हाला एक 5-6 ट्रॉली किंवा त्याच्यापेक्षा जास्त हे लागलं होतं मुरुम. कोबा नियोजनसाठी तरी सांगितले की आपण हे जे काय शेड आहे म्हणजे 10-10 फुटाचं हे केलेलं आहे मध्य साईडपासून. आणि जे काही शेड साईड जाळी आहे त्याची हाईट जवळपास म्हणजे 7 फूट असणार आहे मित्रांनो. आणि ग्रीन नेट आहे ते आपण ग्रीन कलरचं कापड लावलेलं आहे, ते खालून वरपर्यंत घेतले. तसेच जाळी लावताना सिमेंटनी कॉन्क्रीट वगैरे केलेलं आहे जेणेकरून जाळी निघू नये.